नवीन वर्षामधला हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी इतकी गोड आनंदाची बातमी होती. आम्हाला जायचं हॉस्पिटलमध्ये म्हणून बाबांनी देवाला नमस्कार केला की सगळं काही सुखरूप होऊ दे. म्हणजे आम्ही आज चाललो होतो, म्हणजे माझ्या नणंदबाईला हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं, ॲडमिट केलेलं होतं. कारण आज आमच्याकडे गोड बातमी येणार होती आणि छोटंसं बाळसुद्धा येणार होतं. नवीन वर्ष कोणी कशाप्रकारे सेलिब्रेशन केलं असेल, कोणी कशाप्रकारे, पण आमचं सेलिब्रेशन एकदम खास होतं. कारण आमच्याकडे आज छोटंसं गोड आमच्या फॅमिली मेंबरसुद्धा येणार होता आणि आमची ना थोडी एक्साइटमेंट जरा जास्तच होती. कारण फॅमिली मेंबर म्हटलं आणि खूपच गोड बात. ताई मात्र मॅडमच्या केबिनमध्ये होत्या, म्हणजे एक्साइटमेंट जास्तच वाढलेली होती, काय होणार काय नाही. आणि सगळे आम्ही आनंदामध्ये होतो. जेव्हा आम्हाला नर्स सांगायला आल्या की बाळ झाला आणि बाळाला तुम्ही घ्यायला या, तर आमची एक्साइटमेंट आणखीनच वाढायला लागली होती की नेमकं काय असेल. पण डॉक्टरनी नंतर सांगितलं आम्हाला की तुम्हाला अशा अशा प्रकारे गेस करा की काय असेल, मुलगा की मुलगी. तर ते झालेलं आहे. म्हणजे आमची एक्साइटमेंट, आमचा आनंद आणखीनच मोठा झालेला होता. आम्हाला जे हवं होतं ते देवाने दिलेलं होतं. आणि त्यानंतर आम्हाला बाळ दिला आमच्याकडे आणि ते बाळ इतकं क्यूट होतं. म्हणजे छोटूसं बाळ, त्याचे छोटे छोटे हात, त्याचे छोटे छोटे पाय, म्हणजे इतकं छान वाटतं ना त्या बाळाला बघून. एक्साइटमेंट वाढणारच ना. त्या बाळाबरोबरच ना हे आमचे 2 बाळंसुद्धा होतेच, म्हणजे अमूल्य आणि स्वर्णिक हे दोघंसुद्धा होते. आणि ते तर काही बाळाला सोडतच नव्हते. त्यानंतर मिठाई वाटली सगळ्यांना. म्हणजे आनंदाच्या गोष्टीमध्ये मिठाईचं तर एक स्वीट ॲटम तर बनतोच ना. त्यानंतर ताईला आणलेलं होतं आतमध्ये. आजचा ब्लॉग इथेच